लक्षात घ्या, विज्ञान विषयातील प्रश्न आहे एमपीएससी मेन 2015 ला विचारलेला प्रश्न समजून घेऊयात. घरगुती पाणी तापविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सौर यंत्रात कोणता पदार्थ सर्वोत्तम सौर ऊर्जा शोषणाचे काम करतो? पर्यायामध्ये काय दिले पहा, तांब्याची पत्ती, काळा रंग, काळा क्रोम आणि टिनॉक्स हे पर्याय आहेत. तर लक्षात घ्या, हे जे सौर यंत्र आहे या सौर यंत्रामध्ये काय म्हटलं बा, सौर ऊर्जा शोषणाचे म्हणजे जी सोलार एनर्जी आहे ती सोलार एनर्जी काय करायची हो, ऍब्झॉर्ब करायचं म्हणजे शोषायची, शोषणे म्हणतो आपण त्याला. देन लक्षात घ्या मित्रांनो, हे तांब जे आहे ते सुद्धा काय करतं, एनर्जी शोषून घेतं म्हणजे सूर्यापासून आलेली जी एनर्जी आहे तिला शोषण्याचं काम करतं. काळा रंग हाही शोषतो, काळा क्रोम हाही शोषतो. आता बघा याच्यामध्ये काय असतं, आता तांब्याची पत्ती, काळा रंग, काळा क्रोम आणि टिनॉक्स हे सगळे काय करतात, ती ऊर्जा शोषून घेतात. पण ऊर्जा शोषून घेणे, ऍब्झॉर्ब करणे आणि तिला टिकवून ठेवण्याची क्षमता यांच्यापैकी कोणात जास्त आहे, तर यांच्यामध्ये आहे टिनॉक्स मध्ये जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 जो आहे टिनॉक्स, याची कोटिंग त्या ठिकाणी ह्या सौर यंत्रामध्ये केलेली असते, जेणेकरून सोलार एनर्जी पासून येणारी जी हीट आहे ती हीट तो जास्त प्रमाणामध्ये ऍब्झॉर्ब पण करतो आणि टिकवून पण ठेवतो, कारण टिकवून ठेवावी लागेल. टिकवून ठेवल्याच्या नंतरच मग आतमध्ये जे काही आपण पदार्थ किंवा पाणी वगैरे तापवण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी लागणारी जी हीट आहे ती हीट त्याला भेटेल. पण बाकीच्या पर्यायामध्ये हे सर्वजण ऊर्जा शोषून घेतात पण जास्त काळ टिकवून ठेवत नाहीत. म्हणून याच्यामध्ये काय म्हटलंय, सर्वोत्तम सौर ऊर्जा शोषणाचे काम कोण करतो, तर टिनॉक्स करतो. याची त्याला कोटिंग दिलेली असते ज्याच्यामुळे सोलार एनर्जी मधली जी हीट आहे ती ऍब्झॉर्ब केली जाते.